नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे सीईटी सेलने नीट यूजी 2026 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा बदल करत सूचना क्रमांक 10 जाहीर केली आहे। या सूचनेत केवळ प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली नाही, तर तक्रार नोंदवणे, नवीन नोंदणी करणे, कागदपत्र अपलोड करणे आणि प्रेफरन्स फॉर्म भरण्याच्या सर्व तारखांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे। या वेळापत्रकातील बारकावे वेळेत समजून न घेतल्यास विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होऊ शकते। म्हणूनच हा बदल नीट समजून घेणे प्रत्येक घटकासाठी अत्यंत गरजेचे आहे। सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 18/8/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी आणि सेशन अप्लाय करण्याची प्रक्रिया 20/8/2026 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 21/8/2026 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पुढे राहील। ऑनलाईन फी भरण्यासाठी 21/8/2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तसेच ज्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या रंगीत प्रती अपलोड करता आल्या नव्हत्या त्यांना 20/8/2026 रात्री 8 पासून 21/8/26 रात्री 11:59 वाजेपर्यंत कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करणे बंधनकारक आहे। नवीन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 23/8/2026 रोजी होईल आणि त्याच दिवशी सुधारित नोंदणीकृत यादी व सुधारित तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। नवीन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना तक्रार किंवा हरकत नोंदवण्यासाठी 24/8/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ असेल। यानंतर 25/8/2026 रोजी अंतिम गुणवत्ता यादी आणि उपलब्ध जागांचे सीट मॅट्रिक्स प्रसिद्ध केले जाईल। प्रेफरन्स म्हणजे चॉईस फिलिंगची ऑनलाईन प्रक्रिया 26/8/2026 ते 29/8/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चालेल। पहिल्या फेरीत मिळालेल्या जागांची निवड यादी 30/8/2026 रोजी जाहीर होईल। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 31/8/2026 ते 4/9/2026 दरम्यान सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक शुल्कासह प्रवेश निश्चित करावा लागेल। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ अर्ज भरणे किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन पर्यायांची यादी सबमिट करणे म्हणजे काउन्सिलिंग नव्हे। काउन्सिलिंग ही एक शास्त्रोक्त आणि गुंतागुंतीची तांत्रिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण, आरक्षण, विविध महाविद्यालयांचे फी स्ट्रक्चर, बॉन्डच्या अटी आणि पुढील फेऱ्यांमधील कटऑफचा सूक्ष्म अंदाज घेणे अत्यंत आवश्यक असते। एका चुकीच्या प्रेफरन्समुळे चांगले गुण असूनही अयोग्य कॉलेज मिळण्याचा किंवा हक्काची जागा गमावण्याचा धोका असतो। म्हणूनच या संपूर्ण प्रवासात केवळ तांत्रिक मदत न घेता अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाची जोड असणे अत्यंत गरजेचे आहे। ग्रुप 2 EAMS, BHMS, DUMS आणि ग्रुप 3 BPT, BOT आणि हेल्थ सायन्स अलाइड कोर्सेसची शेड्यूल लवकरच येणार आहे। तसेच आयुष मंत्रालयाचे 15% ऑल इंडिया आयुष कोर्सेस साठीचे जे शेड्यूल सुद्धा लवकरच येणार आहे। या शेड्यूल अंतर्गत आपणास पेड काउन्सिलिंग साठी मार्गदर्शन हवे असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या 9325261565 या क्रमांकावर आमच्याशी त्वरित संपर्क साधा। योग्य कॉलेजची निवड करणे, अचूक प्रेफरन्स लिस्ट तयार करणे आणि अंतिम प्रवेशापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या 9325261565 या क्रमांकाशी संपर्क साधा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।